नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काल वडगाव कराडचं 5 लाखाचं मैदान चांगल्याशा नियोजनात पार पाडलं। मित्रांनो, या मैदानात 5 लाखाची मानकरी ठरलेली जोडी सम्राट आणि राजा मित्रांनो 450 किलोमीटरवरून ही जोडी पळण्यासाठी आली होती आणि या जोडीने चांगलं असं मैदान गाजवलं। तसेच मित्रांनो, बक्कासूर आणि बलमाची या मैदानात हार झाली होती। तिथून मित्रांनो बक्कासूर बलमा उंबर्डे मैदानात पळण्यासाठी दाखल झाले होते। ते फायनलचा गुलाल घेतला मित्रांनो, व काही कारणास्तव संघटनेच्या नियमानुसार फायनलला बक्कासूर आणि बलमाला पळता आला नाही। आणि मित्रांनो, आत्ता 19 तारखेला आपल्या भेटीचे येते कटपल केसरी मैदान, पारवडी फाटी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे। मित्रांनो, या मैदानाचं बक्षीस स्वरूप सुद्धा मित्रांनो खूप चांगलं आहे। तसंच मित्रांनो, या मैदानात सर्व रथी महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला दिसतील। चला तर आता बघूया या मैदानातील काही संभावित पैरे। व्हिडिओ नक्की मित्रांनो एंडपर्यंत बघा। मित्रांनो, पहिलाच पायरा तुम्ही बघताय शेवाळे आव्हानचा पाकऱ्या आणि त्याच्यासोबत असू शकतो बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा। मित्रांनो, या जोडीला सुद्धा चांगला असं स्पीड आहे। मित्रांनो, कालच्या मैदानात पाकऱ्या होता तो पिस्टन सोबत आणि राजा होता तो तेजाबाई सोबत। चांगल्या गाड्या पळाल्या दोन्ही सुद्धा। मित्रांनो, राजाने आणि तेजाबाईने फायनलचा गुलाल सुद्धा घेतला। मित्रांनो, पाकऱ्या आणि राजा हा या मैदानातील संभावित पायरा आहे। या जोडीला सुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे। मित्रांनो, पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून ज्याची ओळख असा सुभाष दत्ते मांगडे यांचा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत असू शकतो मित्रांनो भारत केसरी लक्ष्मणराव। या जोडीला सुद्धा जबरदस्त स्पीड लागेल। आणि मित्रांनो, या कटपल केसरी मैदानात हा सुद्धा पायरा संभावित आहे। हा सुद्धा मित्रांनो पायरा नक्कीच हो। पुढील नंदी तुम्ही बघताय रणवीर राहुलभाई पाटील यांचा लाडका आणि बिंजोडचा बादशाह, घाट गाजवणारा मथुर। मित्रांनो, कालच्या मैदानात मथुर आणि त्याच्यासोबत होता तो शिरसवडीची रायफल। सेमीला जरी मित्रांनो मथुरची आणि रायफलची हार झाली वडगाव मैदानात, तरीसुद्धा मित्रांनो ही जोडी जबरदस्त पळाली होती आणि लवकरच मथुर कमबॅक करेल। तर मित्रांनो, या कटपल केसरी मैदानात मथुर येणार की नाही, तर मित्रांनो मला वाटतं या मैदानात मथुर येणार नाही। 21 तारखेच्या मैदानात आपल्याला मथुर दिसेल। त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानात मथुर आपल्याला दिसणार नाही, डायरेक्ट 21 तारखेच्या मैदानात दिसेल अशी तरी मित्रांनो अजून अपडेट आहे। याच्यामध्ये जर काही बदल झाला तर मी व्हिडिओमार्फत नक्की तुम्हाला सांगेल। पुढील टॉप पायरा आणि प्रेक्षकांच्या मनातील जोडी तुम्ही बघताय निंबळकर सर यांचा लाडका सर्जा आणि घोटचा छोटा सर्जा। मित्रांनो, प्रेक्षकांच्या मनात जोडी आहे की या जोडीला जबरदस्त स्पीड लागेल। मित्रांनो, आपण बघायला गेलो तर दोन्ही नंदी डावी खांदी पळतात मित्रांनो, परंतु निंबळकर सरांचा सर्जा मित्रांनो आता दोन्ही खांदी पळतो। त्याच्यामुळे मित्रांनो हा पायरा सुद्धा होऊ शकतो आणि प्रेक्षकांचं असं मत आहे की जबरदस्त असं स्पीड लागेल। आणि मित्रांनो, खरंच दोन्ही नंदींना जबरदस्त असा स्पीड आहे। सर्जाला सुद्धा वेगाचा शेवट बोलतात, तसाच घोटचा छोटा सर्जाने सुद्धा 2024 गाजून ठेवलाय मित्रांनो आणि 2025 मध्ये सुद्धा जबरदस्त पळतोय। तर मित्रांनो, हा सुद्धा या मैदानातील एक संभावित पायरा आहे। पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय संभाजीनगरचा अर्जुन आणि बावधनकरांचा लक्षा। मित्रांनो, या जोडीला सुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे। मित्रांनो, कालच्या मैदानात बघायला गेलो तर लखन आणि अर्जुनची सेमी 6 मध्ये हार झाली होती। या सेमीमध्ये 1 नंबरची मानकरी सम्राट आणि राजा पाळले होते। आणि मित्रांनो, अर्जुन जरी हारला असला तरी मित्रांनो अर्जुन चांगला असा कमबॅक करेल पुढच्या मैदानात। आणि मित्रांनो, या कटपल केसरी मैदानात बावधनकरांचा लक्षा आणि अर्जुन पळू शकतात। हा सुद्धा मित्रांनो एक संभावित पायरा आहे। पुढील संभावित पायरा तुम्ही मित्रांनो बघताय अंबरनाथचा पैलवान आणि 2024 मध्ये चर्चेत आलेला सलग 4 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी मोरदरीचा हरण्या। मित्रांनो, या सुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि येणाऱ्या कटपल मैदानात मित्रांनो ही नक्कीच जोडी पळू शकते। हा सुद्धा या कटपल केसरी मैदानातील एक संभावित पायरा आहे। चांगला असा स्पीड आहे या दोन्ही नंदींना। पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखणं हत्यार आणि कायम गुलालात राहणारा जगदीश बापू शिंदे यांचा पिस्टन 22 अकरा आपल्याला दिसू शकतो। पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर। मित्रांनो, काल कॉकटेल आणि घोटचा सर्जा ही जोडी काल मित्रांनो गुलालात राहिली होती, जबरदस्त गाडी पळाली होती। तसेच मित्रांनो, मला वाटतं पिस्टनची सेमीला हार झाली होती, परंतु दोन्ही नंदींना खूप स्पीड आहे। भरपूर वेळेला ही गाडी मित्रांनो सोबत आली आहे, तेव्हा ही गाडी फायनलमध्ये राहिली आहे। चांगला असा स्पीड आहे या गाडीला। आणि मित्रांनो, कटपल केसरी मैदानात हा सुद्धा एक संभावित पायरा आहे। जबरदस्त अशी दोन्ही सुद्धा नंदी पळतात। आता समोर तुम्ही 2 टॉपचे नंदी बघताय रुस्तमे हिंदकेसरी मैब्या आणि पुसेगाव हिंदकेसरी हेमंतशेठ फुलोरे दॉर्ली यांचा हरण्या। मित्रांनो, दोन्ही नंदीसुद्धा टॉपमध्ये पळतात। आणि मित्रांनो, कालच्या मैदानात आपण बघायला गेलो तर सम्राट आणि राजा ज्या घाटामध्ये होते त्याच घाटामध्ये मित्रांनो बलमा
आणि मैब्याची हार झाली होती मित्रांनो। गाडीला जबरदस्त स्पीड लागला होता, परंतु मित्रांनो काल सम्राट आणि राजाचा स्पीड वेगळाच होता। तसंच मित्रांनो हारणे आणि ओमकारसुद्धा जबरदस्त पळाले होते, परंतु मित्रांनो त्यांचीसुद्धा हार झाली होती। तर मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर मैब्या आणि हरण्या दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि मित्रांनो हा सुद्धा या मैदानातील एक संभावित पायरा आहे। पुढील संभावित पायरा तुम्ही मित्रांनो बघताय संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी यांचा घरचा साज पब्लिक किंग सिकंदर आणि तेजाभाई। मित्रांनो हा घरचा साज जबरदस्त पळतो, जेव्हा सोबत पळतो तेव्हा, त्याच्यामुळे मित्रांनो बहुतेक मैदानात आपल्याला ही गाडी दिसते। कटपल केसरी मैदानात मित्रांनो तेजाभाई आणि सिकंदर मित्रांनो आपल्याला सोबत पळताना दिसू शकतात। दोन्हीसुद्धा नंदी टॉपमध्ये पळतात। पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांची शान बुलढाणा एक्सप्रेस बाब्या, त्याच्यासोबत असू शकतो संभाजीनगर एक्सप्रेस लखन। मित्रांनो कालच्या मैदानात सुद्धा एक इतिहास घडला, लखन आणि अर्जुन मित्रांनो हा टॉपचा पायरा होता आणि मित्रांनो सेमी क्रमांक 6 मध्ये या गाडीसमोर मित्रांनो जी विजयी गाडी झाली होती ती 5 लाखाची मानकरी जी गाडी ठरली सम्राट आणि राजा। मित्रांनो खरंच काल जबरदस्त अशी लढत दिली सम्राट आणि राजाने सर्व टॉपच्या नंदींना, मैत्रीपूर्ण लढती झाल्या आणि मित्रांनो नक्कीच लखन या कटपल केसरी मैदानात चांगला असा कमबॅक करेल आणि मित्रांनो हा सुद्धा एक संभावित पायरा आहे। पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय कालच्याच उंबरडे मैदानात फायनलची मानकरी ठरली जोडी दशम हिंद केसरी बकासूर आणि साताऱ्याचा हरिण म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा सातारा एक्सप्रेस बालमा। मित्रांनो काल बकासूर आणि बालमाने फायनलचा गुलाल घेतला, परंतु गाडी फायनलला पळाले नाही, खूप प्रश्नचिन्ह उभे राहिले। परंतु मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनुसार एका दिवसामध्ये मित्रांनो बैल 3 फेरेच पळू शकतो, त्याच्यामुळे मित्रांनो एक फेरा मित्रांनो आधीच वडगाव कराडला दोन्हीसुद्धा नंदी पळाले होते, त्याच्यामुळे मित्रांनो इथे 4था फेरा म्हणजेच फायनलला बकासूर आणि बालमाला पळता आला नाही। परंतु मित्रांनो येणाऱ्या कटपल केसरी मैदानात मित्रांनो पुन्हा एकदा ही जोडी पळू शकते आणि 1 नंबर करू शकते, कारण या जोडीने मित्रांनो पेडगाव मैदानसुद्धा गाजवलं आहे आणि टॉपमध्ये पळते मित्रांनो ही जोडी। त्याच्यामुळे मित्रांनो हा कटपल केसरी 19 जानेवारीच्या मैदानात हा एक संभावित पायरा आहे। आणि मित्रांनो काल सेमीनंतर वित्री लाईव्हचे जे मित्रांनो कमेंट सेक्शन होते त्याच्यामध्ये एकमेकांच्या नंदींना बोलला जात होतं मित्रांनो, तर तसं करू नका, सगळे नंदी आपलेच आहेत। तुम्हाला जो कोण नंदी आवडत असेल त्याला सपोर्ट करा, परंतु मित्रांनो समोरच्या नंदीला नावं ठेवू नका, कारण मित्रांनो नंदींना काही समजत नाही, त्याच्यामुळे त्यांना शिव्या देऊन मित्रांनो उगाच काही उपयोग नाही। त्याच्यामुळे मित्रांनो मी आता कोणत्या नंदींची नावं घेत नाही, परंतु मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे आता महिला वर्ग बैलगाडी क्षेत्रात येत चालला आहे, त्याच्यामुळे कमेंट करताना सांभाळून खुशाल या बैलगाडी क्षेत्राचा आनंद घ्या, कारण मित्रांनो बैलगाडी क्षेत्र मित्रांनो खूप प्रयत्नाने मित्रांनो चालू झाला आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आत्ता ते तसंच आपल्याला पुढेही परंपरा चालू ठेवायची आहे। त्याच्यामुळे मित्रांनो कमेंटमध्ये वगैरे वाद घालू नका। तर कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो, हे आहेत या मैदानातील काही संभावित पैरे। मागच्या वेळी पण संभावित पैरेचे मित्रांनो आपण व्हिडिओ बनवले होते, त्यातले मित्रांनो 3-4 पैरे खरे निघाले होते। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच चॅनलवरती येत असतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।